आजचा विषय ट्रम्प इफेक्ट आहे आणि मी आजच्या मला वाटतं या नवीन मासिकात त्याच्यावर लिहिलं होतं आणि लेले सरांनी मला विषय दिल्यानंतर मी म्हटलं मी लिहिलं आहे आता परत त्याच्यावर काय बोलू. तर नंतर माझ्या लक्षात आलं की तो लेख लिहिला मला वाटतं मी काहीतरी 20 दिवसापूर्वी आणि 20 दिवसानंतर एवढं काही घडत गेलं आहे की त्या लेखात काही नसलेलं सुद्धा मलाच बोलता येणार आहे. कारण सध्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ज्या तऱ्हेने वागतायत बोलतायत त्यामुळे स्टँडअप कॉमेडियन हा लोकांचा जो कलेचा प्रकार आहे त्याच्या पोटावर पाहायची शक्यता आहे. भारतामध्ये असे बरेच लोक आहेत परंतु अमेरिकेचं अध्यक्षपद हे सर्वात प्रबळ मानलं जाणार आहे आणि असा अनुभव अमेरिकन लोकांना आत्तापर्यंत नव्हता. त्यांना त्यांच्या अध्यक्षांच्या भाषणातले विनोद शोधायला लागायचे. आता मुक्त असताना अवेलेबल आहेत. त्यामुळे गेल्या 20 दिवसात जे काही घडलं पण सर्वात त्याहून मोठी घटना अशी की कोविड नंतरच्या काळात इक्विटी मार्केटमध्ये किंवा फायनान्शियल मार्केटमध्ये हे सर्वात मोठा इम्पॅक्ट करणारी घटना आहे. 2008 साली जी पडझड झाली त्यानंतर झालेली पडझड जवळजवळ $10 ट्रिलियन लॉस शेअर मार्केटमध्ये आणि त्याचे पडसाद जवळजवळ अख्ख्या जगामध्ये उमटले. जॅपनीज मार्केटपासून ऑफकोर्स इंडिया मार्केट ऑल्सो वॉज इन्व्हॉल्ड. आणि त्यामुळे या घटनेला किंवा या प्रकाराला प्रसिद्धी तर मिळालीच पण प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करावं असं वाटायला लागलं. जसं आपण क्रिकेटबद्दल भारतीयांना जितकं प्रेम आहे की तुम्हाला क्रिकेट आणि राजकारण या दोन विषयांवर जर का बोलता आलं नाही तर तुम्ही भारतीय नाहीत असा संशयाची शक्यता असते. त्यामुळे या गोष्टीवर जगातली सगळीच लोक आता प्रतिक्रिया देत आहेत. तर मी माझ्या भाषणामध्ये साधारण 40 मिनटं मी भाषण करेन. त्याच्यामध्ये मी 4-5 भागात विभागला आहे. पहिल्या भागात मी तुम्हाला ह्याची बॅकग्राऊंड सांगणार आहे की ट्रम्पला ॲडवाईस करणारे लोक कोण आहेत, कारण त्याची विचारसरणी का आली हे कळणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे तो मूर्ख माणूस नक्की नाही आहे, तो अतिशय हुशार माणूस आहे, बिझनेसमॅन आहे. पण त्याच्या मागे कोण लोक आहेत हे जाणून घेणं जरुरी आहे. नंतर मी थोडंसं US इकॉनॉमीबद्दल बोलेन की सध्याची US इकॉनॉमी काय परिस्थिती आहे आणि या टॅरिफचा अमेरिकन इकॉनॉमीवर काय परिणाम होणार आहे, कारण ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर हा 90 दिवसाचा स्टॉप का आला किंवा हॉल्ट का आला आहे हे जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मी जगावर एस्पेशली कॅनडा, मेक्सिको, चायना आणि मग भारतावर काय परिणाम झाला आणि मग शेवटी मी तुम्हाला पुढे काय व्हायची शक्यता आहे, माझे अंदाज काय ते सांगेन. हे मी 40 मिनटात कव्हर करायचा ट्राय करतो. थोडे इंग्लिश शब्द मध्ये मध्ये येतील, चालेल ना? तर पहिल्यांदा ही माणसं कोण आहेत बघूया. सगळ्यांना आता एक माणूस नक्की माहिती झाला, इलॉन मस्क. आणि इलॉन मस्क आम्हाला सगळ्यांना आधी माहिती होता कारण टेस्ला कारमुळे, त्याच्या अवकाश मोहिमांमुळे. हा साऊथ आफ्रिकेत जन्मलेला माणूस आहे आणि माझ्या मते खूप इंटेलिजंट माणूस आहे. तो चळवळ्या माणूस आहे, काहीतरी वेगळं करायची इच्छा असते. म्हणजे आम्ही आमची कंपनी जेव्हा ओरॅकलला विकली त्यावेळेला मी ओरॅकलचे जे प्रमुख होते त्यांना विचारलं होतं की हाऊ डू यू थिंक आउट ऑफ बॉक्स, कारण तो माणूससुद्धा खूप वेगळा विचार करणारा माणूस आहे. तर त्याने मला उत्तर फार चांगलं दिलं होतं की म्हणाला, नो आय डोंट थिंक आउट ऑफ बॉक्स, आय डोंट सी द बॉक्स. तर तसा हा माणूस आहे की जो बॉक्स बघतच नाही. म्हणजे ते आउट ऑफ बॉक्स वगैरे असं थिंकिंग हा प्रकार नाही आहे, तो बॉक्सच नाही त्याच्या पुढे. सो ही थिंक्स वाईड अँड वाईल्ड मेनी टाइम्स. पण तो पक्का बिझनेसमॅन आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तुम्हाला तर त्याने या इलेक्शन करता रिपब्लिकन पक्षाला आणि ट्रम्पना साधारण $277 मिलियन डोनेशन दिलं. आणि त्याबरोबर इतर रिपब्लिकन माणसांना अशी धमकी घातून उमेदवारांना असं सांगतात म्हणजे की जर का कोणी तुम्ही उभी राहिला ट्रम्प विरुद्ध तर मी अपोजिट पार्टीला जाऊन डेमोक्रॅटिक पक्षाला एवढेच पैसे देईन डोनेशन, and I'll ensure that you lose. And that is one of the reasons why Trump became the candidate of. So म्हणजे ट्रम्प साहेबांवर ह्याचे प्रचंड उपकार आहेत.
पण याने पैसे वेस्ट केले नाही, त्याचा ROI अतिशय चांगला आहे. कारण ट्रम्प निवडून आल्यानंतर पहिल्या काही दिवसात त्याचं स्वतःचं मूल्य $170 बिलियन वाढलं. सो ही इन्व्हेस्टेड $277 मिलियन अँड ही गॉट $177 बिलियन. ऑफकोर्स ते आता तेवढं राहिलेलं नाही आहे, कमी झालं आहे. पण त्याचा जो पहिला अंदाज होता, आय थिंक एनी वन ऑफ अस विल इन्व्हेस्ट दॅट काइंड ऑफ अमाऊंट टू गेट दॅट काइंड ऑफ रिटर्न. दुसरा माणूस आहे पीटर नवारो म्हणून. सो पीटर नवारो इज अ हार्वर्ड PhD गाय, व्हेरी इंटेलिजंट. पण त्याच्याही डोक्यातली जी टॅरिफबद्दलची कल्पना आहे, की जी मागे सुद्धा म्हणजे ट्रम्प साहेबांचा जो आधीचा काळ होता त्यावेळची सुद्धा त्याची कल्पना ही होती. त्यावेळेला सुद्धा ट्रम्पनी टॅरिफ वाढवले होते, फक्त ते गुपचूप वाढवले होते, त्यामुळे त्याचा एवढा गवगवा झाला नव्हता. आणि म्हणजे रॅम्पंट सगळ्यांवर नव्हते वाढवले, काही ठिकाणी वाढवले होते. पण या माणसाची अशी ठाम भावना आहे आणि त्याच्याबद्दल त्याची भाषणही बरीच अवेलेबल आहेत आणि मोठमोठ्या फोरम्सवर आहेत त्याची भाषणं, की त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या देशाला ट्रेड डेफिसिट असतो तो भरून काढणं त्या देशाचं किंवा गव्हर्नमेंटचं पहिलं काम आहे. यू कांट रन गव्हर्नमेंट विथ अ ट्रेड डेफिसिट विथ द एंटायर वर्ल्ड. आणि अमेरिकेची परिस्थिती तशी आहे. आणि अमेरिका जर का एवढा पॉवरफुल आहे तर मग ट्रेड डेफिसिट का? वाय पीपल डोंट बाय फ्रॉम अस? आणि त्याकरता त्याची जी संकल्पना होती की रेसिप्रोकल टॅरिफ, ही त्याची संकल्पना आहे. फक्त त्याच्यामध्ये खोटेपणा एवढाच आहे की त्याचे हे मत स्वतःचं मी बनवलं आहे ते एका दुसऱ्या इकॉनॉमिस्टच्या म्हणण्यावरनं असं म्हणून त्याने एक नाव पुढे केलं आणि त्याचं नाव काहीतरी व्हॅन राव असं नाव ठेवलं त्याचं. लोकांनी बराच सर्च केला, मग त्याचे ब्लॉग्स आहेत, त्याची भाषणं आहेत त्या व्हॅन रावची एवढी आहेत. परंतु नंतर लोकांच्या लक्षात आलं की हा माणूस फिक्टिशियस आहे. आणि फिक्टिशियस असा की नवरो ह्याचं जे स्पेलिंग आहे त्याचीच अक्षरं रिशफल करून त्यांनी क्रिएट केलेली व्यक्तिरेखा आहे. आणि स्वतःचीच मतं त्या इकॉनॉमिस्टची मतं आहेत असं टाकून त्याने आपल्या स्वतःच्या म्हणण्याला व्हॅलिडिटी द्यायला प्रयत्न केला आहे. सो हा माणूस त्यांच्या पाठी आहे. आणि एक स्टीफन मिरॉन म्हणून आहे, म्हणजे तुम्ही फोटोत बघितलं असेल तर एक टक्कलवाला माणूस आणि एक ज्येष्ठ माणूस असे दोन आहेत. हे दोघं माणसं, ही दोन माणसं यांना टॅरिफवर ॲडवाईस करत आहेत. हा तिसरा माणूस पण हार्वर्ड ग्रॅज्युएट आहे आणि कदाचित त्यामुळे आता ट्रम्प साहेब हार्वर्डला दूषणं देत आहेत. सो ही टीम असताना या टीमच्या बॅकग्राऊंडवर, आणि ही टीम आत्ताच बनलेली नाही आहे, ही आधीपासून बनलेली टीम आहे. त्यांच्या आधीच्या काळात पण ही टीम त्यांच्याबरोबर होती. पण आत्ता जर का तुम्ही ट्रम्पची टीम बघितली पूर्ण, तर हे सगळे लोक बिलियनर आहेत आणि त्यातल्या बहुतेकांनी ट्रम्पला डोनेशन दिली, कॅम्पेनला मदत केलेली आहे. सो दॅट इज द वे दिस बिझनेस ऑफ गव्हर्निंग ऑफ पॉलिटिक्स इज कंडक्टेड करंटली. ट्रम्प स्वतः बिझनेसमॅन आहे. तुम्ही अटलांटाला कधी गेला असाल, अटलांटिक सिटीला, तर एक ट्रम्प टॉवर ट्रम्प कॅसिनो आहे. सो कॅसिनो वॉज इज मेन इनिशियल बिझनेस. देन ही बिकेम अ बिल्डर, पुणेरी भाषेत. आणि ट्रम्प टॉवर्स त्याचे बरेच आहेत. पुण्यामध्ये मला वाटतं एक ट्रम्प टॉवर तयार होतो आहे का झाला माहिती नाही, मी मागे बघितलं होतं. त्याचा भाव उतरले असेल कदाचित आता. मी घ्यायची चांगली संधी आहे तुम्हाला. सो ही इज अ बिझनेसमॅन. ही लव्स टू लिसन टू हिमसेल्फ. पण बरेचदा तो स्वतःला कॉन्ट्राडिक्ट करतो. आणि त्याच्यात म्हणजे पुलंचं एक पेस्तनजी म्हणून एक व्यक्तिरेखा आहे व्यक्तिनिवलीमध्ये, की स्वतःचेच विचारतो, इतक्या रूळ बदलतात गाडी तसे बदलत जातो, असं त्यांनी एक वाक्य त्याच्यात म्हटलं आहे. आणि ते मला वाटतं ते पेस्तनजीचं तंतोतंत वर्णन यांच्या लागू पडतं. आणि तुम्ही बऱ्याच आता अमेरिकन मीडियावर जर का क्लिप्स बघितल्यात तर 4 संभाषणांमध्ये 4 विरोधाभास असणारे कमेंट्स त्याने केले तुम्हाला आले होतील. प्रॉब्लेम आहे की या माणसाकडे सध्या पॉवर आहे आणि पुढे 2 वर्ष ती राहणार आहे, कारण काँग्रेसमध्ये आणि सेनेटमध्ये दोन्हीकडे रिपब्लिकन पक्षाची मेजॉरिटी आहे. 2 वर्षानंतर कदाचित परिस्थिती बदलेल आणि काँग्रेसच्या निवडणुका झाल्यानंतर कदाचित हे जर का असंच चालू राहिलं तर त्यांची मेजॉरिटी जाईल आणि देन ही विल गेट सम लिमिटेशन्स. आता US इकॉनॉमीकडे बघूया.
आपल्या सगळ्यांच्या मते US इकॉनॉमी आणि त्याच्या आधी मला वाटतं आपण सायझेस बघू इकॉनॉमीचे, म्हणजे देन यू विल अंडरस्टँड व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. US इकॉनॉमी साधारणपणे 30 ते 32 ट्रिलियन डॉलरची आहे. म्हणजे आपण आता किती ओरडलो की आम्ही चौथी फोर्थ लार्जेस्ट इकॉनॉमी, वी आर थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, पण US इकॉनॉमी 32 ट्रिलियन डॉलरची आहे. चायनीज इज द नेक्स्ट वन विच इज 19.5 ट्रिलियन. Germany is the third one, 7 trillion. Japan is fourth, 4 trillion. And then we are here with 3.9 trillion. जे आपण सगळे एकत्र केलो 2, 3, 4 तरी सुद्धा अमेरिकेपेक्षा लहान होतं. सो दिस इज द इकॉनॉमी साईज वी आर टॉकिंग अबाउट. सो एनिथिंग दॅट इट डज हे सगळ्या जगाच्या इकॉनॉमीवर अफेक्ट करणार आहे. म्हणून हा विषय आज बोलणं जरुरी आहे. हे समजावून घेणं जरुरी आहे. याच्यावर आपल्याला करता येणार नाही आहे. काय करणार तुम्ही इथे बसून, पुण्यात बसून, कुठे दिल्लीत बसला तरी सुद्धा मला काही करता येत नाही आहे. सो US इकॉनॉमीचे प्रॉब्लेम कुठे तुम्हाला सांगतो. गेल्या 3 दशकांमध्ये 4 दशकांमध्ये व्हॉट दे डिड वॉज डिइंडस्ट्रियलायझेशन. US इकॉनॉमीचं डिइंडस्ट्रियलायझेशन केलं त्यांनी. पण आत्तापर्यंत US इकॉनॉमीमध्ये फॅक्टरीज होत्या, वर्कर्स होते, ब्लू कॉलर वर्कर्स होते, मिडल क्लास होता, सर्व्हिसेस होत्या. परंतु US मधल्या जे श्रीमंत लोक आहेत किंवा जे कंपन्या चालवणारे प्रमोटर्स आहेत, या जागतिकीकरणाच्या रगाड्यामध्ये प्रॉफिट जास्त कमवण्यासाठी त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग बाहेर न्यायला सुरुवात केली. अँड व्हॉट वी कॉल ॲज आर्बिट्राज ऑन लेबर कॉस्ट. त्यामुळे पहिल्यांदा चायना आलं, मग व्हिएतनाम आलं, थोडंफार इंडिया आलं, बांगलादेश आलं, मेक्सिको आलं, ब्राझील आलं. इथे त्या फॅक्टरीज हळूहळू जायला लागल्या. कारण काय, तर माल स्वस्त पडतो, प्रॉफिट जास्त होतो, आणि माझा बाजारामध्ये मल्टिपल 10-12 असेल तर $1 वाचला की मला $12 माझ्या वेल्थमध्ये ॲड होतात. पण या 3 दशकातल्या या प्रकारामुळे US हॅज बिकम कम्प्लिटली डिइंडस्ट्रियलाइज्ड. आणि हा सर्वात मोठा धोका त्यांना कळला नाही, किंवा कळून सुद्धा त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला की आमच्याकडे पैसे, $30 ट्रिलियन इकॉनॉमी, हू द हेल कॅन डू एनिथिंग टू अस. सो व्हॉट दे कॉन्सन्ट्रेटेड मोर वॉज ऑन डिफेन्स. सो डिफेन्स इंडस्ट्री इज व्हेरी स्ट्रॉंग. ऑलमोस्ट 1/3 इकॉनॉमी ऑफ US डिपेंड्स ऑन डिफेन्स. त्यामुळे जगात कुठेही युद्ध चालू राहणं हे अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमचा माल युद्धामध्ये खपला जातो आणि युद्धाच्या भीतीमुळे आणखीन खपला जातो. So far defense was going on, R&D was going on, it was good for them. बाकी कार्स मॅन्युफॅक्चर नाही झाल्या तरी, फोन मॅन्युफॅक्चर नाही झाले तरी काही विशेष फरक पडत नाही. मी डेट्रॉईटसारख्या ठिकाणी मी 90sमध्ये 89-90मध्ये बघितलेलं डेट्रॉईट, आणि त्यानंतर 10 वर्षांनी बघितलेलं डेट्रॉईट, याच्यामध्ये जमीन अस्मानचा फरक होता. द होल सिटी वॉज कम्प्लिटली डिस्ट्रॉईड बिकॉज द कम्प्लीट कार मॅन्युफॅक्चरिंग वेंट आउट. आयर्लंडला लोकांनी फॅक्टरीज काढल्या, कारण आयरिश ओरिजिनचे जे लोक होते त्यांची एक थोडी लॉयल्टी आपल्या मुळाशी होती, त्यामुळे आयर्लंड आणि टॅक्स बेनिफिट होता खूप. सो द होल आयडिया ऑफ इकॉनॉमी वॉज मेक मोर प्रॉफिट्स फ्रॉम व्हेरेवर दे कम इन द वर्ल्ड, गेट माय मार्केट कॅप अप, अँड बी अ वेल्दी गाय, डायल्यूट, मेक मनी, गेट मनी, रिइन्व्हेस्ट. दॅट वॉज द सर्कल. पण या डिइंडस्ट्रियलायझेशनचा इफेक्ट कसा झाला तुम्हाला एक उदाहरण सांगतो की 2024मध्ये अमेरिकेने एकंदर 4 शिप्स बांधल्या. चायनामध्ये 1600 शिप्स बांधून झाल्या. आणि दिस अप्लायज टू ऑलमोस्ट एव्हरी मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर, की जिथे अमेरिकेमधलं उत्पादन पूर्णपणे थांबलं. आज अमेरिकेतला एकही प्रॉडक्ट हे बाहेरच्या सप्लाय चेनशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रॉडक्ट बनवताना तुम्हाला जागतिक सप्लाय चेनवरच अवलंबून राहायला लागतं. या सगळ्याच्यामध्ये त्यांनी, तुम्हाला माहिती असेल की गेल्या काही वर्षात नोटा छापायचं तंत्र अवलंबलं होतं. आणि मला नेहमी असं वाटतं की US मध्ये, आणि मी US मध्ये जाऊन सुद्धा बोललो आहे,
की तुम्हाला लँड फुकट मिळाली, तुम्हाला लेबर गुलामांच्या आफ्रिकन फुकट मिळालं आणि तुम्ही नोटा छापताय, मग तुमची इकॉनॉमी मोठी नसेल तर कसं? पण हे नोटा छापायचं तंत्र म्हणजे जवळजवळ $3 ट्रिलियन पर इयर, म्हणजे भारताच्या पूर्ण GDP एवढा नोटा छापून घेत होते विदाऊट गोल्ड बॅकिंग. मनी सप्लाय वाढला त्याच्यामुळे. त्यावेळेला म्हणजे कोविडच्या काळात म्हणा किंवा त्याच्या आधीच्या नंतरच्या काळात थोडासा मदत झाली, म्हणजे बुस्टिंग जे पाहिजे असतं इकॉनॉमीला ते मिळालं. पण दिस इज नॉट अ परमनंट सोल्युशन. आणि त्या सगळ्या गडबडीमध्ये पब्लिक डेट जपान US मधलं हे साधारण $34.3 ट्रिलियन झालं, म्हणजे त्यांच्या GDP पेक्षाही जास्त. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण भारतामध्ये जेव्हा आपलं GDP एवढा आहे वाढणार आहे, आपण 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे म्हणतो, की लगेच मग विरोधी पक्ष सगळे म्हणतात पण पर कॅपिटा इन्कम आपला कमी आहे. म्हणजे काहीतरी खोट काढायला पाहिजे ना. तो पर कॅपिटा डेट जर का बघितलं तर अमेरिकन डेट पर कॅपिटा इन US इज $100,000. म्हणजे कम्पॅरेटिव्ह नंबर भारतामध्ये ते $2,200 आहे. सो आत्तासुद्धा भारताच्या डेटबद्दल जर का कोणी ओरडत असेल तर माझ्या मते ते GDP पेक्षा कमी आहे. सो वी आर फॉलोइंग दोज डिसिप्लिन्स अमेरिकन्स फॉरगॉट इन स्पाईट ऑफ द बेस्ट इकॉनॉमिस्ट. आणि काही भारतीय इकॉनॉमिस्ट तिकडे राहून आपल्याला इशारे देत असतात. पण आय थिंक वी आर फॉलोइंग क्वाईट अ गुड डिसिप्लिन बोथ इन टर्म्स ऑफ डेफिसिट अँड सो $100,000 डेट पर कॅपिटा इज अ ह्यूज फॉर एनी इकॉनॉमी. आणि या सगळ्याचं इंटरेस्ट बर्डन हे पर ॲनम $1 ट्रिलियन इंटरेस्ट जातो त्यांचा. सो सर्व्हिसिंग कॅपॅसिटी इज गेटिंग लिमिटेड. सो या दोन्ही गोष्टींमुळे अमेरिकन इकॉनॉमी कितपत सशक्त आहे याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. परंतु एक गोष्ट नक्की आहे की डॉलर इज क्वाईट डॉमिनेटिंग. तुम्हाला काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी आठवत असेल की सार्क नाही कोणतं हे ब्रिक्सच्या लोकांनी सांगितलं होतं की आम्ही आमची करन्सी एक तयार करू आणि ती वापरू. त्यावेळेला लगेच यांनी इशारा दिला होता की डॉलर वापरायचं बंद केलं तर तुमच्या सगळ्यांवर 100% ड्युटी लावेन, असं ट्रम्पने सांगितलं होतं. बिकॉज डॉलर इज सो डॉमिनेटिंग अँड टिल द टाईम दी ऑयल इज कोटेड इन डॉलर्स, गोल्ड इज कोटेड इन डॉलर्स, आय थिंक पीपल विल कीप ऑन बाईंग डॉलर्स. आणि कंट्रीज लाईक चायना, जपान, इंडिया आपण सगळे हे जो परदेशी चलनाची गंगाजळी म्हणून आपण जो अभिमानाने सांगतो ते सगळं आपण डॉलरमध्ये ठेवतो. आता आपण थोडंसं मिक्स पण केलेलं आहे त्याच्यामध्ये युरो आणि याच्यामध्ये, पण मेन डॉलर आहे. आणि हे सगळं सेव्हिंग आपण USच्या लोकांसाठी करतोय सो दॅट दे कॅन स्पेंड द फ्युचर इन्कम ऑफ दॅट अँड दे कंटिन्यू टू बॉरो द मनी. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये मार्केट कॅप्स आणि मार्केट कॅपिटल आणि इक्विटी कॅपिटल US सडनली डेमोग्राफिकली हॅज बिकम व्हेरी टॉप हेवी. सो टॉप 5% पीपल ओन ऑलमोस्ट लाईक 85% ऑफ द वेल्थ इन US. त्यामुळे सामान्य जनता आहे ती माझ्या मते आपल्यापेक्षाही आपल्या मध्यमवर्गीयांपेक्षा कमी असेल, म्हणजे जास्त गरीब असेल. याचं कारण असं की या सर्व्हिस आउटसोर्सिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग आउटसोर्सिंगमध्ये मिडल क्लास हा पूर्ण दबला गेला तिकडचा, म्हणजे जवळजवळ नाहीसं झाला आहे. मग जगायचं कसं? क्रेडिट कार्ड. आणि क्रेडिट कार्डचे पैसे कोण देणार? आपण वाचवतोय ना सगळे देश त्यांच्याकरता. बट दिस फिनॉमिनॉन कांट कंटिन्यू फॉर लॉंग पिरियड. कुठेतरी ह्याला धक्का बसणार होता. परंतु कोणत्याही देशाला आपली करन्सी डॉलरपेक्षा स्ट्रॉंग करायची नव्हती. आत्ताच आपण भारतामध्ये बघतो की आता 85, आता गेल्या काही दिवसात 12-15 पैशांनी रुपये वधारला आहे. पण मी जेव्हा माझं कमर्शियल लाईफ चालू केलं 83 साली, त्याला $8 होता. तो वाढत 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 आज 85, 86, 87 रुपयावर आला आहे. इज दॅट अ इंडिकेटर की इंडियन इकॉनॉमी इज डाऊन? नो. प्रत्येक देशाने एवढी काळजी घेतलेली आहे की आपली करन्सी ही डॉलरच्या अगेन्स्ट वीकच राहील. याचा फायदा एक्सपोर्ट्सला होतो.
इम्पोर्ट्स थोडे रिस्ट्रिक्ट होतात अमेरिकन येणारे, कारण डॉलर जेवढा महाग असेल तेवढं अमेरिकन येणाऱ्या गुड्सवर व्हॅल्यू वाढते आणि त्यामुळे इम्पोर्ट्सवर थोडे रिस्ट्रिक्शन्स येतात. सो पीपल स्टार्ट लुकिंग आउट फॉर नॉन US. And this is one of the reasons why US is suffering with the trade deficit. Problem is, US is also suffering with the budget deficit. आणि जेव्हा हे दोन्ही डेफिसिट एकत्र काम करतात त्यावेळेला त्या इकॉनॉमीला प्रॉब्लेम यायला सुरुवात होते. अँड दिस इज एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग. पण तर टॅरिफ करताना त्यांनी म्हणजे चायनाचा भाग सोडा तुम्ही, तो आपण वेगळं बोलू. पण टॅरिफ करताना त्यांनी जे काय 25% वगैरे वगैरे लावले आहेत, आय थिंक द पॉईंट इज व्हेरी व्हॅलिड की तुम्ही आता भारताचं उदाहरण घेतलं तर आपण ॲग्रिकल्चर गुड्सना अमेरिकेतून येणाऱ्या 39.4% ड्युटी लावतो. Well, when we export, they charge you 5% as a most favored country. So there is a disparity. And that needs to be corrected. पण आपल्या इथे करेक्ट करायला गेलं तर लगेच शेतकरी विरोधी सरकार आहे म्हणून आंदोलन होतील. कारण 39% का ड्युटी लावली जाते? कारण भारतीय शेतकऱ्यांना प्रोटेक्शन मिळावं म्हणून. तर हे जर का करायचं असेल तर ड्युटीज वाढवून तिकडचे येणारे इम्पोर्ट्स कमी करायचे, जे डिइंडस्ट्रियलायझेशन झालं आहे त्याला परत इंडस्ट्रियलाइज करायचं, आणि जे सप्लाय चेनवर आत्ता सगळं अवलंबून आहे ती सप्लाय चेनचं डिपेंडन्स कमी करून अमेरिकेत म्हणजे थोडक्यात म्हणजे निर्भर भारत हा जो आपल्या इथे घोषणा चालली आहे ती निर्भर अमेरिका, आत्मनिर्भर अमेरिका असं त्यांचं धोरण आहे. आणि मला वाटतं प्रत्येक देशाचं असायला हरकत नाही आहे. पण सध्याच्या काळात एखादी फॅक्टरी परत चालू करून ती नवीन उदयाला आणणं हा साधारण 5 ते 6 वर्षाचा काळ लागतो त्याला. आज मी इम्पोर्ट बंद केले आणि फॅक्टरी चालू केली असं होत नाही. इवन ॲपलसारख्या यांच्या ज्या फॅक्टरीज आहेत तिथे, किंवा हे GPU तयार करतात की ज्याचं आता सध्या चिप्सच्या अत्यंत महत्त्वाचे आहेत AI साठी, प्रत्येक चिप तयार करताना एवढा माल इम्पोर्ट करायला लागतो. ती सप्लाय चेन जर का स्टॉप झाली तर तुम्हाला एकही त्यातली NVIDIAची फॅक्टरी म्हणा किंवा ॲपलची फॅक्टरी चालवता येणार नाही. म्हणून तर ॲपलने चायनामध्ये आणि इंडियामध्ये फॅक्टरीज काढल्या, कारण जर का सप्लाय चेन इथे सोपी पडत असेल आणणं एका अमेरिकेच्या बाजूला नेण्यापेक्षा, तर लेबर कॉस्टही कमी, सप्लाय कॉस्टही कमी, सप्लाय चेन कॉस्टही कमी. सो दॅट वॉज द बेस्ट थिंग टू डू. पण त्याच्यामध्ये डिइंडस्ट्रियलायझेशन झालं. सो टॅरिफ probably, so far it was 1.7% average for America. 25 now it will become 5%. And that will add probably some $171 billion to American treasury, which is not even 0.5% of their GDP. पण त्याचा दुसरा परिणाम असा होणार आहे की GDP will go down by 1% because imports will stop, trade will get restricted. आणि त्यामुळे GDPवर त्याचा परिणाम होऊन त्याचा 1% कमी होणार GDP. सो आय एम नॉट शुअर वेदर अल्टिमेटली इट विल हेल्प US इकॉनॉमी. याच्या मागची काही गणितं आहेत की जी मला समजली नाहीत, की बऱ्याच लोकांना समजली नाहीत. अशी गणितं जर का असतील तर ती आता हळूहळू समजायला लागतील. पण आत्ता तरी काय अशी आशा वाटत नाही की काही समजतील. मेन प्रॉब्लेम हा US सिटिझन्सचा आहे. या सगळ्या $171 बिलियन जो टॅक्स आहे, ड्युटी आहे, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. So indirect tax is always passed on. So per household per annum साधारण $1,300 प्रत्येक हाऊसहोल्डला आता नवीन टॅक्स पडणार आहे. So $1,300 for a family is a big amount for buying the same thing. Why? Because Trump has enhanced the taxes. Plus supply chain disruption होणार आहे की जे आता दिसायला लागलं आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये ट्रम्प साहेबांनी एकदम मध्ये घोषणा केली, मला वाटतं 11 एप्रिलला किंवा 10 एप्रिलच्या रात्री 11 एप्रिलला, की ओके आय एम सस्पेंडिंग इट फॉर 90 days. वॉज इट अ whimsical decision? No. There was a tremendous pressure on him. And unfortunately or fortunately, first pressure came from Elon Musk. कारण इलॉन मस्कच्या गाड्या तयार करताना त्याला प्रॉब्लेम यायला लागला. आणि तुम्हाला माहिती आहे की नाही, मला एक्झॅक्टली माहिती नाही, परंतु हा जो मी
माणूस म्हटलं होतं पीटर नेव्हरॉन, याची आणि मस्कची झुंपली. त्याने म्हटलं नो, मस्क इज जस्ट असेंबलर, ही इज नॉट अ मॅन्युफॅक्चरर. आणि मग याने सांगितलं नो, ही इज अ मॉरॉन, ही डझंट अंडरस्टँड बिझनेस. त्यामुळे मस्क इज डेड अगेन्स्ट दिस टॅरिफ राईज. बट ट्रम्प वॉज कन्व्हिन्स टोटली. मग सडनली काय झालं? स्टॉक मार्केट केम डाऊन बाय $10 trillion. ट्रम्पला विचारलं, सो हाऊ डू यू रिॲक्ट टू स्टॉक मार्केट गोइंग डाऊन? His reaction was, oh, 10% of Americans hold 88% of stocks. I don't care. I'm a Main Street guy than the Wall Street guy. That was his. So I don't care for the Wall Street. So it didn't affect him at all. आपल्या ते स्टॉक प्राईस कमी जास्त झाल्या तर आपल्या संसदेत लगेच चर्चा होते त्याच्यावर, की जास्त झाल्या तर कोण चॉटपणा करतं आणि कमी झाल्या तर तुम्ही कसे फेल झालात. Stock market is not real indicator of, it is an expected scenario of future. So stock market can go wrong many times. And policies cannot be decided based on stock market, especially ups and downs and volatility. So government has to take their own decisions. So rightfully Musk said no, Trump said no, I'm not going to worry about it, it will continue. Then what happened suddenly? Suddenly, he got a telephone call from JP Morgan chairperson, जो पूर्वी सिटी बँकेत होता. त्याने फोन केल्यानंतर ट्रम्पने विचार करायला सुरुवात केली. And the scenario he built was this. US has bond market of $40 trillion. $40 trillion. Much larger than US equity market. And why? Because most of the banks use bonds for liquidity maintenance. Most of the corporates use for salary payments. Most of the mutual funds and pension funds use that for parking their money. So bonds is a very, very important thing for any economy, even in India, T-bills and so on and so forth. या बॉन्ड मार्केटमध्ये suddenly they realized that yields started going up and went up to 40 bips. And I can tell you that this yield curve is actually pulse of any economy. If yield has started going up, that means economyचा heart rate वाढला आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की heart rate वाढला की heart attack ची शक्यता असते. There is stress. It shows the stress. ही स्ट्रेस वाढत चालली आहे. आणि जेव्हा 40 बिप्सने वरती गेला, त्याला परिस्थिती अशी जाणवायला लागली की जर का people started, like mutual funds and pension funds, started liquidating their bonds with the fear that it may go bust, government will not have money to pay, with the kind of public debt that they have, with the kind of expenditure that they have, with the budget deficit, with the trade deficit, the possibility that bonds may not be honored, so the prices started coming down and the yields started going up. I mean, why I'm saying so, because all you guys are supposed to be financially totally literate, rather more than me. So you'll understand exactly what language I'm talking. This was a major concern for Trump. Because if bond market busts in US economy will be bankrupt. The worst scenario will be the ATMs will not have cash to withdraw, but there will not be liquidity in the market. And no economy can, आपल्याला एकदम आठवत असेल की ICICI का कोणत्या तरी बँकेची प्रॉब्लेम झाला होता, कॉस्मॉस बँकेला ATMचा प्रॉब्लेम झाला होता. केवढी त्याच्यावर चर्चा होते की banking is a basically business of trust. And if you lose the trust in a bank, you will withdraw the money. And if you start withdrawing the money, like Silicon Valley बँकेला आता मध्ये वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी एक घटना घडली होती. Banking is a trust. तो ट्रस्ट जाईल आणि US इकॉनॉमी टंबल डाऊन होईल.
which he realized, hopefully and fortunately, so he has suspended that for 90 days. So this is the logic behind 90-day suspension. Will it go? I don't think so. He will use it not as rampant. कारण तो आता सध्या मोठा आणतोय की हो देर आर 50 countries negotiating with us. They are kissing my ass वगैरे इथपर्यंत त्याची म्हणजे माजोरीपणा त्याचा पुढे गेला आहे. इट्स नॉट फेअर थिंग टू से फॉर अ युनायटेड प्रेसिडेंट्स. म्हणजे जेवढा माणूस ताकदवान असतो तेवढा त्याच्याकडे हंबलनेस करा असायला पाहिजे. पण आता अमेरिकन लोकांकडनं तसं अपेक्षित नाही आहे. They speak out what they feel like, and he is more outspoken than any other normal American. So people have started preparing for it now, and they have started estimating what will happen. And the first two countries which are grossly affected are Mexico and Canada. And Canada is worst scenario because पहिल्यांदाच आल्यावर त्यांनी सांगितलं की हा कॅनडा देश आहेच कशाला तिथे. It can be 51st state of mind. काही भारतीय लोकांना आनंद झाला कारण आता सध्या कॅनडाबद्दलचे आपले संबंध फारच बिघडले आहेत. पण नशिबाने त्यांचा प्राईम मिनिस्टर पण तिथून गेला. नवीन प्राईम मिनिस्टर काही बेडवाकडं अजून तरी बोललेलं नाही आहे. सो वी हॅव ऑल सिम्पथीज विथ कॅनडा. पॉईंट इज 80% or 78% of Canada's exports are to US. प्रॉब्लेम असा आहे त्याच्यामध्ये की बरेचसे चायनीज एक्सपोर्ट सुद्धा कॅनडाच्या थ्रू होतात. Which Americans know. So suddenly he has put that 25% on Canada. Funniest part is he was asking a question, who the hell signed that deal with Canada? And then media came out with the signing ceremony in 2018, Trump signing the Canada. I mean, does he forget? Is it dementia? Or a convenient dementia? I don't know. He himself has signed the deal. But now he doesn't like it. So he has imposed 25%. So Canada is clearly in trouble. Both. And the main problem of Canada is not only the exports part, but 80% of Canada's oil, crude oil, goes to US for refinery and comes back. Now that thing started getting taxed 25%. I think the petrol and diesel prices in Canada will go up substantially. That means the common person in Canada will suffer. Inflation will have multiple effects. And it's a democratic country, and the elections are due. No government can afford that. So obviously Canada has taken a bit aggressive stand. And who knows, based on that, the Prime Minister will win also there. Mexico has another set of problems. Mexico has people problem. मी थोडा फास्ट जाऊ का आता? कारण थोडा वेळ चालेल का आणखीन? चालेल. कारण मला अजून 8च मिनिटं उरलेत फक्त. So 80% of exports of Mexico go there. But more than that, the people crossing over, and you all know that Trump has this problem of putting the wall there, and now I think he's going to declare emergency act there. To stop people from crossing over. And it's not only Mexican people, but the Latin American people also enter through that route. अमेरिकन लोकांना याच्याबद्दल विशेष काही नाही आहे कारण त्यांच्याकडचे येणारे सगळे नोकर माणसं ही मेक्सिकन असतात. आपल्या इथे जसं आंबे उतरायला आता रत्नागिरी शेवटी बांगलादेशी आणि नेपाळी लोक आहेत कारण मराठी माणूस मिळतच नाही तिथे. So people are not happy with that scenario. Mexico is trouble. Another big problem is मेक्सिकोमध्ये ड्रग्ज बरीच येतात की चांगला माला बरोबर त्या कंटेनरमध्ये ड्रग्ज असतात, which administration doesn't want that to happen. That's why they are putting the more restrictions on that. Let's look at Europe. Europe has a major setback. First time it happened that Ukraineच्या डिस्कशनमध्ये त्यांनी त्यांना भागच घेऊन दिला नाही. So that was the first shocker to them. But then what is going to happen is NATO. जी ट्रीटी त्यांची होती दुसऱ्या महायुद्धानंतर झालेली. ट्रम्पचा ह्याच्याबद्दल पहिल्यापासून आक्षेप होता की आम्ही एवढं तुम्हाला देतोय, तुम्ही काय करताय? उदाहरणार्थ प्रत्येक
गव्हर्नमेंटने नॅटोमधल्या त्यांच्या GDPच्या कमीत कमी 2% संरक्षणासाठी खर्च करावा अशी एक रूल आहे. गेल्या 25 वर्षामध्ये 13 पैकी फक्त 7 देशांनी हा अचीव केला, बाकीच्यांनी नाही. US spends 3.13% or they contribute 16% of NATO's expenditure, which is big amount. बरं, तो एक्सपेंडिचर करून त्याच्यामुळे USचं संरक्षण काहीच होत नाही आहे. हे युरोपच्या संरक्षणासाठी आहे. आणि कोणापासून? रशियापासून. रशिया इज नो मोर अ थ्रेट. म्हणजे बायपोलार हे जग बदलल्यानंतर, कोल्ड वॉर बदलल्यानंतर खरं नॅटोची आवश्यकताच नव्हती, पण त्यांनी ती चालू ठेवली. सो नाव ट्रम्प प्रॉबेबली हॅज अ प्रॉब्लेम विथ नॅटो. ही हॅज सेड दॅट स्पेसिफिकली. पण युरोप नेवर एक्सपेक्टेड दॅट दे विल बी ट्रीटेड लाईक दॅट. पण उदाहरण म्हणून त्याने काय द्यावं की अमेरिकन वाईनवर फ्रान्स 100% ड्युटी लावते, मला आवडत नाही, म्हणून मी फ्रेंच वाईन आणि शॅम्पेनवर पण 100% ड्युटी लावणार. फाईन. I mean, reason might be true, but example given was not so good. Sounds very whimsical. Let's come to China. मी जरा थोडं पटापट जातोय. Each country I can spend another 1 hour. China is a very unique example. And I mean, hats off to China probably, I would say. China, I'll just give you an example. China, when they built electric vehicle, they ensure that 100% supply chain is local. So now, if there are any export restrictions on China, they don't care. Rather, all of us should care. सगळ्या चिप्समध्ये, एक उदाहरण त्यात देतो, सगळ्या चिप्समध्ये किंवा सेलफोन्समध्ये किंवा मोटर्समध्ये, म्हणजे नासाच्या मोटरपासून ते गाडीच्या मोटरपर्यंत किंवा हॉस्पिटलमधल्या यंत्रांमधल्या मोटर्समध्ये जे मॅग्नेट्स लागतात, नॅचरल मॅग्नेट्स, परमनंट मॅग्नेट्स, आणि त्याला रेअर अर्थ मिनरल्स म्हणतात, 7 प्रकारचे आहेत. याचा जो 91% डॉमिनन्सेस ऑफ चायना जगामध्ये. फक्त 9% हे मटेरियल बाहेर अवेलेबल आहेत. 91% चायनाच्या हातात आहेत. They know it very well. So moment he declared on China, they said, well, we'll also reciprocate. आणि then तुम्ही वॉर बघितलं त्यांचं 80, 90, 100, 105, आता काय 245. आता कुठपर्यंत जावं याला काही लिमिट नाही आहे. पण तेवढ्यामध्ये चायनाने 2 गोष्टी केल्या आहेत. त्यांनी पहिलं रेस्ट्रिक्शन कशावर आणलं माहिती आहे? सोयाबीन आणि कॉर्नवर, की बॅन सोयाबीन अँड कॉर्न इम्पोर्ट्स. वाय? बिकॉज अमेरिकन फार्मर्स शुड सफर. देअर एक्सपोर्ट शुड बी बॅन्ड. दे कांट एक्सपोर्ट. मग त्यांचे प्राइसेस कमी होतील, फार्मर्स विल गो बँकरप्ट, प्रॉब्ली कमिट सुसाईड. अमेरिकेत सुद्धा शेतकरी सुसाईड करतात. फक्त ते गळफास लावून घेत नाहीत, ते गोळी मारून घेतात. बट इट्स सो बॅड. कॉर्न प्राइसेस खाली आल्यानंतर कॉर्नने भरलेल्या शिप्स बुडवल्या जातात की सप्लाय कमी व्हावा म्हणून. इतकं कॉर्न तयार होतं इथे. Now, why China did it? Because Trump's entire voter base is these farmers. So, moment you ban that and hurt farmers there, they will start hating Trump, which Trump also understands. मग त्यांनी अशा ठिकाणी मारलं त्याला की जिकडे खूप दुखेल. Second thing they did is they banned the exports of rare earth material to America. आत्ता त्यांच्याकडे जेवढे स्टॉक्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं चालेल, पण हे स्टॉक संपल्यानंतर पुढचं शिपमेंट रेअर अर्थ मटेरियलचं येणार नाही त्यांना. सो ऑल युअर ॲपल फॅक्टरीज, एनव्हिडिया फॅक्टरीज, AI रिलेटेड ऑल रिसोर्सेस, ऑल प्रोडक्शन विल स्टॉप. दे कांट मॅन्युफॅक्चर फर्दर. बरं, चायनाने स्वतःने काय केलं की 2004 साली त्यांचं 60% इकॉनॉमी एक्सपोर्टवर बेस होती. Today it is hardly 33-34%. Of course, this is a pinch of salt because Chinese data you can never believe. But you don't know what they do, how they calculate it. कारण NPA रेशो बँकांचा, तुम्ही बँकेमध्ये आहात मला माहिती असेल, NPA रेशो त्यांचा 75% होता असं बातमी होती. मी इकॉनॉमिस्टसारख्या मॅगझिनमध्ये. आपल्या इथे 10% झाल्यावर लोकांनी बॉम्ब मारली. त्यामुळे त्यांची इकॉनॉमी कशी चालली आहे संबंध कठीण आहे.
पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आमचं एक्सपोर्टवर 34% रिलायन्स आहे आणि त्यातलं फक्त 16% US ला एक्सपोर्ट होतो. सो वी आर नॉट अफेक्टेड. इफ यू आर नॉट अफेक्टेड, वाय आर रेसिप्रोकेटिंग? वाय आर सो ॲग्रेसिव्ह? बट द रियालिटी इज ॲग्रेसिव्ह. कारण त्यांचे बरेचसे एक्सपोर्ट माझ्या मते इतर देशांच्या थ्रू होतात. जेव्हा अमेरिकन स्कूटर चायनीज स्कूटरवर जेव्हा ई स्कूटरवर बॅन आला तेव्हा आमच्याकडे मला माहिती आहे की 2-3 प्रपोजल चायनीज कंपन्यांकडून आली होती की आपण भारतात मॅन्युफॅक्चर करू आणि मेड इन इंडिया म्हणून एक्सपोर्ट करू इथून, बिकॉज दे बॅन चायनीज. आय नो हाऊ मेनी ऑफ यू नो, बट देर वॉज अ ह्यूज ईडी मोहीम चालली होती की चायनीज कंपन्या गेल्या 10 वर्षात जेवढ्या फॉर्म झाल्या आहेत त्या सगळ्यांवर त्यांनी रेट टाकली, फॉर वॉट एव्हर रिझन. सो क्लिअरली China has a great supply chain, monopoly on certain very critical and vital material, so they are not going to budge. So it will be interesting to see how that 245% move, until what time it moves, because that is not suspended, that is on. Okay. Now let's come to India. Again, China is a big subject, one are easy. India has $117 billion trade with US. We are trade surplus for a change. So जवळजवळ $32 billion आपल्याकडे ट्रेड सरप्लस आहे. पण चायना आणि इंडियामध्ये फरक एवढा मोठा आहे की चायनामधनं गुड्स एक्सपोर्ट होतात, आपल्या सर्व्हिसेस एक्सपोर्ट होतात. फॉर्च्युनेटली ट्रम्प हॅजंट अंडरस्टूड द सर्व्हिस एक्सपोर्ट. So he has not taxed services. Okay, and the kind of stand India has taken, मी काही वेळेला पंतप्रधान गुजरातमधनं गेल्याचा मला आनंद असतो, कारण ते बरोबर त्यांनी स्टँड घेतला की आम्ही उगाच ॲग्रेसिव्ह नाही करणार, मांडवली करते. बट दॅट इज द अप्रोच विच आय थिंक इंडिया नीड्स. मग मला सेरेमनीला बोलावलं होतं की नव्हतं, हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही. वी हॅव आवर ओन इश्यूज टू सॉल्व. वी नीड US. We want to take $117 billion trade to $200 billion by 26-27. Based on that, we have said that we will move up to third position in economy. If that is so, then US plays a vital role in our things. So it is very important that we negotiate, probably at equal level. And wisely so, I think Indian government is saying, okay, we'll negotiate not on duties, on non-tariff areas. So let us first understand and agree on non-tariff areas, tariffs we'll see later. I think this is the best way to handle things, because problematic जो भाग असतो तो आपण नंतर डिस्कस करू. आपण बरेचदा मीटिंगमध्ये आम्ही करतो कॉर्पोरेटमध्ये, ही कॅन बी डिस्कस दिस ऑफलाईन. असं म्हटलं म्हणजे त्याच्यावर डिस्कशन करू नका आता. सो दे आर गोइंग टू डिस्कस दॅट ऑफलाईन. माझ्या मते आता तुम्ही सगळ्या शेअरमध्ये वगैरे मार्केटमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे आय थिंक 4 or 5 सेक्टर्स विल गेट बेनिफिट. First is clearly the exporters will get benefit, and I'll say how. Because of war of US versus Europe and Canada and China, I think people will look at India to import things from. So US exporters, I think, will have a tremendous opportunity here to export to non-US areas, countries. Second thing, I think very, very strongly I believe that the defense sector will have the great opportunity. Why? Because now, since Europe has lost trust on NATO and the US will support defense of Europe, they have all declared that they will start spending heavy monies, including Greenland. Because he has threatened Greenland also. I want to buy you out. They will spend a lot of money on defense. India is a great manufacturer of defense equipment. Our DRDO has worked extremely well. मी अगदी तुमचं भारत फोर्स सारखे मी बाबा कल्याणींशी बोलत होतो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की ही बोर्जिंग कंपनी राहिलीच नाही आता. दे डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्स and 95% of their equipment export. So there's a huge export opportunity now, because suddenly world will start looking at India to buy things from India. Third is, I think, non-conventional energy, म्हणजे अपारंपरिक ऊर्जा.
See, Republicans, you must understand, that come from Texas mainly. George W. Bush, George Bush Senior वगैरे सगळे. आणि हे सगळे रिपब्लिकनकडे ऑइल बिझनेसमध्ये हात आहे, पैसा आहे त्यांच्याकडे. सो ट्रम्प राईट फ्रॉम बिगिनिंग इज शाउटिंग की माझा ह्या नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीवर विश्वास नाही आहे, हे सगळं बंद करा, हे सोलार आणि पवन ऊर्जा वगैरे सगळं बंद करा. So probably Americans will have a problem manufacturing this or equipment. And world is still looking for the green solution for energy. India will have an opportunity to export this to the world because American supply will stop. Again, to get एक पवनचक्की तयार करण्यासाठी परत ती मोटर लागते, ती मोटर चायनामधनंच येते, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सो चायना अपोजिशन पार्टी किती चायनाने आमची एवढी लँड घेतली म्हणून ओरडत असलं तरी चायनाबरोबर मैत्री करणं किंवा त्यांच्याकडनं सप्लाय चेन चालू ठेवणं हेच वाईजपणाचं, कारण त्याच्याशिवाय आपले उद्योग चालणार नाहीत. मीन वाईल आय थिंक इंडिया इज अन अपॉर्च्युनिटी ऑल्सो टू क्रिएट दॅट 100% सप्लाय चेन विदिन अस. And I'm still not hearing from government that they're doing it. Probably they're doing it. कारण मी तुम्हाला सांगितलं की IIIT जबलपूर आणि IIIT ग्वालियरचा चेअरमन आहे. So we keep on discussing with government people and these technology people. And I think there are a lot of moves that are happening to see how we can replace Chinese exports with Indian exports. We have lists available. IIT Kanpur has done that great job. It is given to SME sector. Can you manufacture these? How you can manufacture with the quality and so on. Can arbitrage on labor cost is no more valid for China anymore. Chinese people are paid exactly same or more than Indian labor gets. तो त्यांचा भूतकाळ झाला सगळा. They sell today on quality and monopoly. I think we can, if we can achieve that, I think all these four sectors will gain, and obviously the companies involved in that will have a great future. So you can find out the companies who are involved in that. I'm not suggesting you buy Bharat Forge, but companies which are involved in that probably will gain. But I very strongly believe that India has a great opportunity in doing this. What will happen in future? First thing, I think there will be a great trust deficit in the world. People will stop believing US. कारण दर 4 वर्षांनी हा अध्यक्ष बदलणार, पुढचा अध्यक्ष कसा येईल माहिती नसेल, त्याचं डोकं कसं चालेल माहिती नाही, त्याचे ॲडवायसर्स कोण असतील माहिती नाही. प्रत्येकाच्या डोक्यात असं काहीतरी एखादं खूळ आलं तर जगाचं प्लॅनिंग हे अशा गोष्टींवर अवलंबून ठेवून चालणार नाही. यू कॅन प्लॅन ॲझ्युमिंग दॅट कोविड विल कम अगेन. देर इज नो प्लॅन लाईन. So you have to assume things, how to live without it. So there is a huge trade deficit. NATO-like things. मी परवा तर एकाने काँग्रेस त्यांचं डिस्कशन चालू होतं त्याच्यामध्ये, त्या एन्क्वायरीमध्ये त्यांनी सरळ प्रश्न विचारला, इज ट्रम्प रशियन एजंट? Okay, and the Trump administration had to answer that. Because he is saying exactly propaganda what Russians are doing. Ki Ukraine started the war. NATO was a problem. वगैरे वगैरे वगैरे. Interestingly, US ने सँक्शन घातल्यानंतर रशियावर सर्वात मोठा फायदा रशियाला झाला, कारण रशियाचा रुबेलचा भाव तर एकच करन्सी की ती वाढली. कारण people they started selling oil and gas in rubles because their dollar assets were frozen. So everybody wanted to buy rubles, and obviously the demand went up, and therefore ruble price went up. So Europe is going to be a different place altogether. And again, as I said, India has a great opportunity there. ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी या लोकांचं खूप प्रयत्न चालले आहेत की अमेरिकन एक्सचेंज डॉलर हा हळूहळू खालती आणायला हरकत नाही, कारण विदाउट दॅट American exports will never be beneficial to others. So I think US exchange rate will be a problem. It will be manipulated. That is my fear. And if that is manipulated, then oil prices will become a mystery. Because all oil prices in the world are quoted in dollars. If that is the case, then oil prices become problem. Oil prices become problem. Every economy of the world will have a trouble. How to judge it? Like you never know today what is the cost of Chinese material because you don't know what is yuan exchange rate. It is artificially manipulated. We never know that.
पण ह्या सगळ्यामध्ये माझ्या मते इंडियाला जास्त बेनिफिट व्हायची शक्यता आहे. कारण चायना नसेल आणि इफ द वर्ल्ड न्यू वर्ल्ड स्टार्ट्स लुकिंग बायपोलर अगेन इन्स्टेड ऑफ रशिया इट बिकम्स चायना, then I think India becomes a natural alliance for US. So US also doesn't want to piss us off. त्याने बाहेर किती आव्हान होते. त्याचा मेन प्रॉब्लेम कुठे होता माहिती आहे? अगेन इलॉन मस्क. पण इलॉन मस्कची गाडी इथे आणायला त्यांनी 100% ड्युटी लावली होती. आणि इफ यू रिमेंबर त्याच्या कॅम्पेनपासून नेहमी तो इंडिया चार्जेस मच मोर टॅक्स, दे चार्ज 100%. दॅट 100% वॉज इलॉन मस्क. आणि इलॉन मस्कला कंडिशन काय घातली होती की तुम्ही नुसतं इम्पोर्ट नाही करायचं, इथे मॅन्युफॅक्चरिंग करा. त्याचं चायनामध्ये मोठा प्लांट आहे, तो कशाला इंडियन मॅन्युफॅक्चर करतो आहे. ही कॅन्सल्ड प्राईम मिनिस्टर मीटिंग. ही वॉज सपोज टू कम टू इंडिया टू टॉक टू प्राईम मिनिस्टर. ही कॅन्सल दॅट मीटिंग. दॅट काइंड ऑफ ॲरोगन्स. So that was behind it, but now I think the reality is setting, and if they piss India off, then they will be in more trouble because they will not have any friend in the world, neither Europe nor China. While Chinese are trying to meet with, आता मलेशियामध्ये त्यांची मोठी कॉन्फरन्स झाली की आपण सगळे एकत्र येऊन अमेरिकेला विरोध करू. इंडियाला बरोबर ते गोड बोलायला लागले आहेत. बट एव्हरी वन नोज दॅट नॉट टू बिलीव्ह इन चायनीज. माय फिअर इज इन दिस, या सगळ्या गदारोळामध्ये जर का चायनाने तैवान घेतलं, कारण दिस इज द बेस्ट अपॉर्च्युनिटी फॉर दॅम. कारण एवढ्या केऑसमध्ये काय झालं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, कोणाचं लक्ष नसेल. इट इज अ मॅटर ऑफ 2 days फॉर दॅम. आणि वॉट हॅज हॅपन इन युक्रेन अँड वॉट स्टँड Trump has taken, he can't take different stand here in case of China, and especially the stand he has taken in Israel, again he can't take different stand here. Of course, त्याला त्याची काही फिकर नाही आहे. He can take a very different stand everywhere. But I think China will do that. That is my fear. And if that happens, I think there will be another set of chaos in the world. Hopefully there will not be a war, I mean on the bigger scale. But there will be certainly chaos, but I still see that as an opportunity for us. So world is very crazy now. भाषण संबोधताना मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. बिरबलाची गोष्ट आहे. अकबराकडे एक मोठा माणूस घोडा घेऊन आला अरबस्तानातून, आणि अकबराला म्हणाला की या घोड्याला, तुझ्याकडे एवढी चांगली माणसं आहेत, या घोड्याला कोणी उडवून दाखवलं ना तर मला खूप आवडेल. That is what Trump is trying to do. सगळ्यांनी विचारलं त्याने, त्याचा जो मोठा घोडेस्वार होता त्याला सांगितलं की याला 2 दिवसात उडून दाखव, नाही तर मी तुझं ट्रम्प तुझं मान कापून टाकेन. तो बिचारा धावत बिरबलाकडे गेला. बिरबल म्हणाला ठीक आहे मी बघतो काय करायचं ते. तो अकबराकडे आला आणि म्हणाला मला 2 वर्ष द्या, मी या घोड्याला उडून दाखवतो. अकबर व्हेरी गुड, दिली तुला 2 वर्ष. लोकांनी विचारलं काय तू हा घोडा उडवणारच कसा, 2 वर्ष काय 10 वर्ष झाली तरी घोडा उडणार नाही. तो म्हणाला सोपं आहे त्याच्यात, मी वेळ मागून घेतली. आत्ता सस्पेंड झाला की नाही, झालं. 2 वर्षांनी हा घोडा मरेल किंवा 2 वर्षात अकबर मरेल किंवा 2 वर्षात मी मरेन, आणि कोणाला माहिती 2 वर्षांनी घोडा उडेल सुद्धा. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.